नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय उल्हास जाधव महाराष्ट्र. मित्रांनो, गेल्या एक महिन्याभरापासून आपण पाहतोय की इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये जे ते युद्ध चालू झालेलं आहे त्याचा आजचा 39वा दिवस आहे. डोनाल्ड ट्रम्पने ते वेगवेगळ्या दिवशी इराणला ते वेगवेगळ्या धमक्या ते देण्यात आलेल्या होत्या. म्हणजे त्यांनी अशी एक धमकी दिली की 6 एप्रिलपर्यंत जर होर्मुझची खाडी आहे ते सर्व जहाजासाठी जर मोकळी नाही करण्यात आली तर इराणवरती हल्ले आहे ते अधिक तीव्र करण्यात येतील. त्यांचे पॉवर प्लांट असतील, विजेचे प्लांट असतील, रस्ते असतील, वाहतुकीचे जे महत्वाचे ब्रिज असतील, या सर्व ठिकाणी ते टार्गेट करण्याची धमकी आहे ती त्यांनी दिलेली होती. पण जसं जसं वेळ पुढे जाईल तसं आहे ते इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये एक शस्त्रसंधीचा करार झालेला आहे 10 कलमी. त्या शस्त्रसंधीच्या करारामुळे त्यांचे 2 आठवड्यासाठी जे हवाई हल्ले आहेत किंवा प्रत्यक्ष जे युद्ध आहे शस्त्रसंधीच्या करारामुळे आता ते बंद करण्यात आलेलं आहे. तर अमेरिकेसारख्या प्रचंड देशाशी इराणनं जो संघर्ष केलेला आहे, जे आहे ते त्यांचे खामनोई सारखा महत्वाची लीडर गेल्याच्या नंतर सुद्धा इराण आहे तो जो नडलेला आहे, ती इराणची जी कामगिरी आहे ती खरंच कौतुकास्पद मानावं लागेल. कारण कुठल्याही देशाच्या दबावामध्ये न येता इराणने आपल्या मातृभूमीसाठी अत्यंत तिखट अशी प्रतिक्रिया आहे ती दिलेली आहे. अमेरिकेने इराणच्या शाळेवरती जे लहान चिमुकले होते 160 विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये ते मृत्यू झालेला होता. त्याच्यानंतर इराणनं असं तिवट असा प्रतिकार आहे ते केलेला होता. आणि आज इराणने 10 कलमी शस्त्रसंधीचा ते करार केल्यामुळे शेअर मार्केटमध्ये सुद्धा ते तेजीचं वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे. आज आहे ती निफ्टी आहे ती 850 अंकांनी आहे ती वधारलेली आहे. म्हणजे आज बाजारावरती एक सकारात्मक परिणाम आहे ते आपणास झालेला आहे ते दिसतोय. होर्मुझची जी खाडी होती त्या खाडीमधून इराणने बरेचसे जहाज आहेत ते रोखून धरलेले होते. आता त्यांचाही रस्ता आहे ते मोकळा होण्याच्या मार्गावरती आहे. म्हणजे एक चांगले संकेत आहे ते मिळत आहेत. पण ह्या शस्त्रसंधीने खरंच युद्ध थांबेल का हा एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. हे आहे ते युद्ध थांबण्याची चिन्ह आहेत का एक भलं मोठं युद्ध भविष्यामध्ये होण्याची चिन्ह आहेत. आता हे पाहणं आहे ते कौतुकास्पद आहे ते ठरेल. पण भारतामध्ये आजही जर आपण गॅस बुक केला तर तो वेळेत येईल का नाही याबाबत शंका आहे. पिंपरीमधले, पुण्यामधले अनेक उद्योग हे केवळ एलपीजीचा योग्य वेळी पुरवठा न झाल्यामुळे आज त्या अडचणीत आलेले आहेत. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींना कुठलीही एखादी परिस्थिती येते त्यावेळी त्याचे डायरेक्ट इफेक्ट आहे ते त्यांना ते दिसायला लागतात. पण सरकारद्वारे ते वरच्या साईडला असं सांगण्यात येतं की खाली कुठल्याही पद्धतीची ती टंचाई ती निर्माण झालेली नाहीये. पण प्रत्यक्षात जेव्हा ग्राउंड लेवलला आपण जाऊन विचार करतो गॅस बुकिंगचा, एलपीजीचा,